नमस्कार, दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने डॉक्टर अजय तावरेला 4 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये आरोपी होता अजय तावरे आणि वर्षभरापासून एरवडा कारागृहामध्ये आणि पुणे पोर्श अपघात प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती आणि आता 4 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। डॉक्टर अजय तावरेला 4 जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अजय तावरे वर्षभरापासून एरवडा कारागृहात होता आणि आता त्याला 4 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, डॉक्टर अजय तावरेला 4 जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये तो आरोपी होता। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पुण्यातली डॉक्टर अजय तावरेला 4 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय या प्रकरणाची अधिक माहिती आहे? निश्चितपणे जर पाहिलं तर अजय तावरे हे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक असताना त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती एका कमिटीची आणि त्या कमिटीचे अध्यक्ष ते देखील होते। आणि दरम्यान रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणात ते आता आरोपी झालेले असल्यामुळे या किडनी रॅकेट प्रकरणात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात घडल्याची पोलिसांना दाट शक्यता आहे आणि त्याचमुळे पोलिसांनी या न्यायालयात युक्तिवाद करताना त्यांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा करत पोलीस कोठडी मागणी केली आणि त्यानंतर न्यायालयाने देखील त्यांना आता पुढच्या दिवस जे आहेत 4 जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय डॉक्टर अजयला आता 4 जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।